जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजरत अकॅडमी हिंगोली यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा होती की समास हा टॉपिक आम्हाला समजत नाही, म्हणून आज आपण समासावर एक रॅन्डमली व्हिडिओ बनवत आहोत, कारण की उद्यापासून प्रत्येक समासाचा एक स्पेशल व्हिडिओ असेल। म्हणून तुम्ही आपल्या येणाऱ्या व्हिडिओचं सबस्क्रिप्शन करून ठेवायला पाहिजेत, कारण की आपल्याला प्रत्येक समासाचा एक स्पेशल व्हिडिओ मी टाकणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असतं अशी ती सगळी प्रश्न तुम्हाला मी येणाऱ्या 4-5 व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे। म्हणून सर्वप्रथम सांगतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा, कारण की हा पूर्ण टॉपिक आपण येणाऱ्या 2025-26च्या पोलीस भरतीसाठी क्लिअर करणार आहोत। सो दॅन आपण आता सुरुवातीला समास म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार पडतात आणि कशा पद्धतीने समासाचा आपण युटिलाइज करत असतो हे पाहण्याचा प्रयत्न करू। हा व्हिडिओ फक्त रॅन्डमली असेल, कारण की परफेक्शन व्हिडिओ हे उद्यापासून स्टार्ट होतील आपले। तर बघा, समास जो हा शब्द आहे, समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झाला आणि समास म्हणजे या धातूचा अर्थ होतो शब्दाची काटकसर करणे, शब्दाची काटकसर करणे। आता साधी गोष्ट आहे, आपण समजा शब्दाची काटकसर करणे कशाला म्हणतो? आता हा शब्द वनभोजन आहे, आता त्याची व्याख्या करायची कशी? आता वनभोजन हा शब्द आहे, आपण कधी असं कोणाला जाऊन म्हणतो का मी जंगलात जाऊन भोजन केले, असं नाही म्हणत आपण। डायरेक्ट काय म्हणतो? वनभोजन केलं। वनभोजनचा डायरेक्ट विग्रह काय होतो? वनातील भोजन। आपण असं कधी म्हणतो का ते पहा राजाचा पुत्र चालला, आपण असं कधी म्हणतो का? नाही, राज पुत्र चालला। म्हणजे जास्त शब्दात बोलण्याऐवजी एका शब्दात बोलणे, त्यालाच मराठी व्याकरणात समास असे म्हणतात। एका शब्दात सगळं आपलं मांडणं आहे की नाही। आता आपण म्हणतो तो माझा चुलत सासरा आहे। कोणता सासरा आहे? चुलत सासरा आहे। चुलत सासऱ्याचा विग्रह असा होतो का चुलीत घालून केलेला सासरा? नाही, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा। लक्षात राहा। मग आपण असं म्हणतो का ग बाई की हे माझ्या नवऱ्याचा चुलता आहे म्हणून ते हा सासरा आहे, असं नाही म्हणत आपण। डायरेक्ट काय म्हणतो? तेव्हा चुलत सासरा, तेव्हा चुलत सासी, ते असंच म्हणतो की नाही? तेव्हा आत्य भाऊ, तेव्हा मामे भाऊ, असंच म्हणतो की नाही? म्हणून आपण काय करत असतो, त्याच्या मधली जी शब्द आहेत ती स्किप करत असतो। लक्षात आलं? आणि एकाच शब्दात आमच्या सगळ्या गोष्टी मांडत असतो आणि त्या समोरच्याला सुद्धा कळत असतात। लोकांना कळते की नाही चुलत सासरा म्हणल्या की हिच्या नवऱ्याचा कोण आहे? चुलता आहे। सांगायची गरज आहे का? कधी फोड करून सांगेल का? पण नाही। हेच टॉपिक, ह्याच गोष्टी म्हणजे मराठीमध्ये समास म्हणून संबोधल्या जात असतात। आता समासामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे, समासामध्ये शब्दाला पद असे म्हणतात। समासामध्ये शब्दाला पद असे म्हणतात। पद म्हणजेच शब्द आणि शब्द म्हणजेच पद, हे ध्यानात राहू द्या। आता समासामध्ये किती पदे असतात? 2 पदे असतात, 2। कधी कधी पहिलं पद महत्वाचं असतं, कधी कधी दुसरं पद महत्वाचं असतं, कधी कधी दोन्ही पदे महत्वाची असतात, कधी कधी दोन्ही पदे महत्वाची नसतात आणि तिसऱ्या पदाचा उल्लेख होत असतो। हे आपल्या लक्षात असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। आता लक्ष द्या, मी सांगितलं की वन भोजन म्हणजे वनातील भोजन असा आपण शब्द प्रयोग केला, ठीक आहे। आपण लिंग शिकत असताना सुद्धा एक गोष्ट पाहिली होती, सामासिक शब्दाचे लिंग काय बोललो होतो मी? सामासिक शब्दाचे लिंग त्याच्या शेवटच्या शब्दाप्रमाणे ठरवावे। कसे ठरवावे? शेवटच्या शब्दाप्रमाणे ठरवावे। नाही तर आम्हाला एकच गोष्ट माहित असती, तो ती ते लावायचं आणि त्याचं काय ठरवायचं? लिंग ठरवायचं, हे की नाही? आता आपण नाही का म्हणतो आई, आई वडील, काय म्हणणार आहे? आई वडील, म्हणून आपण डायरेक्ट काय लावलं? ती आई, ती आई। पण हे स्त्रीलिंगी शब्द नाही, हा समुच्चयमध्ये कुभ्याने जोडलेला शब्द आहे। इतर दोन समासाचं उदाहरण आहे, आई आणि वडील। काय रे? आई आणि वडील, काय? आई आणि वडील। मग कोणते वडील? ते वडील। कोणते वडील? ते वडील। लय मारतील वडील, नपुंसकलिंगी शब्द आहे आणि वडील नपुंसकलिंगी असतात का? अजिबात नाही, पण शब्द नपुंसकलिंगी एवढं ध्यानात राहू द्यायचं पहा, म्हणून आपण त्याला म्हणत असतो। मग आता आपण समासाचे प्रकार पाडूया पहा। अव्ययी भाव समास। कोणता समास? अव्ययी भाव समास। ज्या समासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषण अव्ययासारखा केला जातो। क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय रे मित्रांनो? की ज्या शब्दामध्ये लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदल होत नाही त्याला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। लक्षात आलं ना? पहा, मुलगा वर गेला, मुलगी वर गेली, अख्खं गाव वर गेलं। वर मध्ये काय फरक पडला का?
नाही, याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणत असतात. लक्षात आलं का? मग जी सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययासारखी वापरली जातात आणि ज्याचं पहिलं पद काय असते, महत्वाचं असते, पहिले पद महत्वाचा असणारा समास अव्ययीभाव समास, ज्याचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो तो समास अव्ययीभाव समास. जी शब्द म्हणजे शब्दसिद्धी नावाच्या धड्यामध्ये अभ्यस्त नावाचे शब्द असतात, त्यातही पूर्ण अभ्यस्त शब्द असतात आणि त्या सगळ्या पूर्ण अभ्यस्त शब्दाचा समास हा अव्ययीभाव समास होत असतो. लक्षात ठेवा. गैरहजर, गैरशिस्त, बिनधास्त, बिनधाक, है की नाही, अशी बरीच शब्द असतात. अजन्म, है की नाही, बरीच शब्द असतात, ती अव्ययीभाव समासाचे उदाहरण असतात. मी डिटेल मध्ये जेव्हा स्पेशल समास शिकवेल द्यायचा त्यावेळेस सांगेन. आता बघा, आपण अजून एक शब्द वापरला, काय, अभ्यस्त शब्द. गावोगाव, गल्लोगल्ली, पावलोपावली, समोरासमोर, मागोमाग ही शब्द असतात अभ्यस्त, त्याचा समास अव्ययीभाव समास होतो. पण तुमच्या लक्षात राहण्याचं की आपण फक्त 4 प्रकाराची ओळख करून देतोय, मग नंतर एक एक प्रकार आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो मग आता ह्या लक्षात आलं तुमच्या की पहिलं पद महत्वाचं असणार आहे, हे दुसरं पद महत्वाचं असणारा समास आहे. म्हणजे दुसरं पद, पहिल्या पदाला याच्यात महत्व नाही. तत्पुरुष समास, दुसरे पद महत्वाचा असणारा समास तत्पुरुष समास. लक्षात आलं. मग तत्पुरुष समासाचे किती प्रकार पडतात? 7 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 7 प्रकार पडतात. मग तुम्हाला तत्पुरुष समासाचा 7 प्रकाराचा जर अभ्यास करायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागतो. त्याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास असतं, बरोबर. आता पहा, कंबरपट्टा, कंबरपट्टा, कमरेचा पटा, कमरेसाठी पटा. लक्षात आलं का? दुसरं पद याच्यामध्ये काय असतंय, महत्वाचं असतं, बाकी दुसऱ्या पदानं. आता महादेव, पहा, महादेव, महादेव, महान असा देव. दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत आहे, दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत आहे, म्हणून ही दोन्ही पदे काय आहेत, एकाच विभक्तीत आलेले आहेत. याला समानाधिकरण म्हणतात. ठीक आहे. सो म्हणजे याचे 7 प्रकार पडतात. मग याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास, मध्यपद लोपी तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास, असे विविध प्रकारचे किती 7 प्रकार पडतात. त्या 7 प्रकाराचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे दुसरं पद महत्वाचा असणारा समास म्हणजेच तत्पुरुष समास. त्याच्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व 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 म्हणजे काय, दोन्हीही, दोन्हीही पदे महत्वाचा असणारा समास काय, द्वंद्व समास. ठीक आहे. याचे 3 प्रकार पडतात. दोन्ही पदे कसे महत्वाचे असतात रे? आता पहा, दोन्ही पदे कशी महत्वाची असतात. समजा मी म्हणलं विठ्ठी, विठ्ठी दांडू, विठ्ठी दांडू, किंवा बॅट बॉल, काय, बॅट बॉल, हे की नाही. आता बॅट बॉल, ठीक आहे, विठ्ठी दांडू, बरोबर आहे. आता तुम्हाला खेळ खेळायचा कोणता, एकेमूठ, डोकाटोला, पिढीबिडी, चवतमाल्या, बलमपाय, डोळा आणि शामीन डोळा. आपल्या गावाकडे खेळतो काय आपण. आणि तुमच्या हातात नुसता दांडूच दिला, किल्ली दिलीच नाही, तर मग विठी दांडू खेळता येईल का? नाही. आणि किल्ली दिली, दांडू दिला नाही, मग खेळता येईल का? नाही. म्हणजे या सामासिक शब्दाचा विचार करत असताना दोन्हीही गोष्टी काय असतात, महत्वाच्या असतात. लक्षात आलं का? आता बॅट बॉल नुसती फळीच दिली, बॅटच दिला, मग का खेळायचा बॉल नाही दिल्यावर. म्हणून इथं बॉल बी पाहिजेत आणि बॅट बी पाहिजेत, तेव्हाच ही दोन्ही पदे आपल्याला महत्वाची असतात. जसं आई वडील, आई आणि वडील ह्या 2 गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या असतात, म्हणून त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. कोणता समास म्हणतात? द्वंद्व. मग द्वंद्व समासाची 3 प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समहार द्वंद्व, आहे का नाही, समहार द्वंद्व. ती कशी पडतात, काय पडतात ते पण आपण स्पेशल व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. आता बहुविरही समास. बहु म्हणजे पुष्कळ, विरही म्हणजे धान्य. आपण असं म्हणतो माझा कोकणातला मामा काय बहुविरही आहे, म्हणजे ज्याच्याकडे पुष्कळ धान्य असा तो कोण, शेतकरी. दोन्ही पदे महत्वाची असून तिसऱ्या पदाचा उल्लेख होत असेल, तिसऱ्या पदाचं विशेषण म्हणून वापरली जाणारी समास म्हणजे कोणती समास, बहुविरही समास. याचे सुद्धा 4 प्रकार पडत असतात, आहे की नाही. एक नय बहुरी समास पडतो, विभक्ती बहुरी समास पडतो, त्याच्यानंतर प्रादी बहुरी समास पडतो आणि सह बहुविरही समास पडत असतो. याच्यात दोन्ही पदे महत्वाची नसतात, याच्यात तिसऱ्या पदाचा नेहमी उल्लेख होत असतो. लक्षात राहू द्या मित्रांनो. आता त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत, जे की परीक्षेसाठी तुम्हाला बघा लय पोरांना प्रश्न पडत असतो. कसा प्रश्न पडतो रे देवा? पहा, नय बहुविरही समास आणि नय तत्पुरुष समास, नय बहुविरही समास आणि नय तत्पुरुष समास. आता तुम्हाला पण एक गोष्ट माहित असायला पाहिजे, अनंत आणि अनादर, अनंत आणि अनादर या 2 शब्दात फरक पडतो की नाही. अनंत हे काय, अनंत ज्याला नाही अंत,
असा तो कोण? परमेश्वर. पहा लक्षात घ्या, तिसऱ्या पदाचा उल्लेख झाला परमेश्वराचा. लक्षात आलं का? म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना संबंधी सर्वनाम कोणते? जो, जी, जे, ज्या हे टाकावे लागतात आणि तेव्हा तिसऱ्या पदाचा उल्लेख होतो. त्यावेळेस ती शब्द कशाचे असतात? नय बहुव्रीही समासाची असतात. आणि जेव्हा दुसरं पद नकारात, अनादर म्हणजे आदर नसलेला, नापसंत म्हणजे पसंत नसलेला, डायरेक्ट काय नकारदर्शक असतं दुसरं पद, म्हणून तिथे कोणता समास होतो? नय तत्पुरुष समास होतो. कोणता होतो? नय तत्पुरुष समास होतो. अशा पद्धतीनं आपण हे सगळी प्रकार काय करणार पाहणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्यापासून प्रत्येक समासावर एक व्हिडिओ पडणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.